मी पिठल्याच्या वड्या करणार आहे, पाटवड्या करणार आहे। हे पाटवड्या करायसाठी लसूण, हिरवी मिरची, थोडा कढीपत्ता आणि जिरे हे बारीक करून घेणार आहे। हा आता पाटवड्याचा रस्सा करायचा ना, तर हे कांदे थोडेसे भाजून घ्यायचा, खोबरं भाजून घ्यायचं आणि कोथिंबीर आणि लसूण आणि एक टमाटर भाजायचा। हे पा पाटवडीच्या रश्श्यासाठी मी कोथिंबीर, एक टमाटर भाजून घेतलं। हा जरा गवळा गवळा कांदा भाजून घेतला आणि खोबरं आणि लसूण एवढंच घालायचा मसाला। आता याला मिक्सरमधून छान बारीक करून घेणार। हे पाटवड्या करायला मी कढई तापवायला ठेवली। आता तेल टाकते। मोहरी टाकते। मोहरी छान तडतडली, आता हळद टाकते आणि तिखट केलेलं टाकते। आता ते छान परतलंय, थोडं हिंग टाकते। आदण टाकते। चवीपुरतं मीठ टाकते। आता हे आदण चांगलं उकळला, आता मी पिठलं हटून घेते। हे पहा, आता हे छान हटून घेतलंय। आता याला थोड्या वेळ एक 2-3 मिनटं झाकून ठेवायचं, म्हणजे चांगलं उकळून निघन ते, म्हणजे शिजन कमी गॅसवर। हे पहा, आता पिठलं छान उकडून निघालं। आता याला थापून घेणार, रशी उकळायला टाकणार आता फोडणी घालून। रशीसाठी मी कढई ठेवली आहे, आता तेल टाकते। मोहरी टाकते। मोहरी तडतडली, आता थोडी हळद टाकते मी, कांदा टाकते। हा छान गुलाबी झाला का मग टमाटर टाकायचं। हे पहा, कांदा आता छान लाल झाला, आता टमाटर टाकते। हे पहा, आता याला तेल सुटलंय, आता मसाले टाकून घेते मी। हा लाल मसाला आहे घरचा, कांदा लसूण मसाला आहे आणि हा आमचा काळा मसाला घरचा आहे। आता हे वाटून घेतलेलं टाकायचं। हे पहा, आता हे असं झालंय, थोडं तेल सुटायला लागलं, आता गरम पाणी टाकून देते।
हे पहा आता गरम पाणी टाकते. काही मसाल्याचं पण आहे आणि काही असं आपल्या घट्ट पातळच्या हिशोबाने टाकायचं पाणी. असं ताटाला पाणी लावलं आधी थोडं, मग तेल लावून घेतलं. पण आता मी थापून घेते. पाटवड्या थापायच्या आता. त्या गरम थापायला लागतात. हे पहा मी आता थोडं खोबरं टाकते. आता कोथिंबीर टाकते. हे गरम असतानाच खोबरं आणि कोथिंबीर टाकायची, मग ते चिकटून बसतं. त्याला उकळी आली, छान तरी आली आहे. आता गॅस बंद केला. हे पहा सगळ्या पाटवड्या मी कापून घेतल्या. हे पहा रशी तयार आहे. त्यात आता अशा वड्या टाकायच्या. आवडल्या तर तुम्ही पण करून पहा.